मंत्री करतील आणि नेमकं त्यांनी कसं पाप केलं होतं हे आम्ही तुम्हाला पुराव्यानिशी सभागृहात मांडू. 5 जुलै रोजी त्या जी आर सरकारने मागे घेतल्यानंतर दोन्ही भावांची एक विजयी सभा ही त्या ठिकाणी आझाद मैदानला होते. कसं पाहता येईल? जी आर काढतात ते मागं घेतात कोण. काल मला एक हास्यास्पद त्या प्रकार त्या ठिकाणी आढळला की माझ्याकडे तो 101 पानाचा अहवाल आला, मी असा घेतला आणि असा बाजूला ठेवला. एखाद्या कॅबिनेटमध्ये एखादा निर्णय जेव्हा येतो किंवा विषयपत्रिका येते त्या टायमाला त्यावर चर्चा होत असते, साधक बाधक चर्चा होते आणि नेक्स्ट कॅबिनेट म्हणजे त्याच्यामध्ये असलेला गॅप 8 दिवसाचा, त्यानंतर त्याच्यावर तो विषय इतिवृत्त मंजूर करण्यात येतो आणि मग हे सर्व हे तुमच्या समोर घडतंय आणि तुम्ही त्याला नाकारतायत. हे मला वाटतं दुर्दैव आहे. या प्रशासकीय अनुभव नसलेल्या माणूस खुर्चीवर होता हे त्यातून सिद्ध होत आहे. म्हणून आता कितीही काही जरी केलं तर हे तुम्ही केलेलं होतं हे त्यांना नाकारता येत नाही. कालही त्यांनी आम्ही घोषणा करण्याच्या अगोदर म्हणजे मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेण्याच्या अगोदरच मोर्चा रद्द करण्याचं जे काही कारण दाखवलं ही एक पळवाट होती आणि त्या पळवाटीच्या नुसार आता विजयी काय मोर्चे वगैरे काय काढणार का आनंदोत्सव साजरा करणार सभा स्वतःचेच काढलेले परिपत्रक स्वतःच फाडायचे आणि स्वतःच नाचायचं. मला वाटतं महाराष्ट्रामध्ये हा अनोखा प्रयोग 5 तारखेला होण्याचा संभव आहे. कोल्हापूरमध्ये संजय पवार यांनी राजीनामा दिला आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे ते नेते होते, त्यांच्यासोबत इतर पदाधिकाऱ्यांनी पण राजीनामे दिले. काल आदित्य ठाकरे यांना प्रश्न विचारला असं ते म्हणाले, ज्यांना आमच्यासोबत राहायचं त्यांनी राहावं, ज्यांना जायचं त्यांनी खुशाल जावं. या ॲटिट्यूडमुळे बरेचसे कार्यकर्ते नाराज झालेले शिवसेनेमध्ये. काय म्हणाल? हे बघा, शिवसेनेमध्ये आता ती पहिल्याची उभाटा आता शिवसेना ती राहिली नाही, आता हे उभाटा गट आहे आणि या गटामध्ये मनमानी जी चालली ना, ज्या पद्धतीने ते कामकाज करतात त्यामुळे अनेक कार्यकर्ते आता त्याच्यातून बाहेर पडत आहेत. पुढच्या आठवड्यामध्ये सुद्धा मराठवाड्यातून मोठा प्रवेश होईल. त्याची सुद्धा आता काल आम्ही बोलणी आमची झालेली, पुढच्या आठवड्यात तोही प्रवेश होईल. संजय पवार आलेत. दुर्दैवानं गेल्या वेळेला राज्यसभेत ते पडले होते. मला वाटतं एक चांगला कार्यकर्ता उभाटाने गमावला आहे, परंतु त्याची त्यांना काहीही चिंता वाटत नाही. जो जातोय तो कचरा पाला पाचोळा आहे असं जे समजत आहेत त्यांना एक दिवस कार्यकर्ता कुठे आहे हे शोधावं लागेल. सामाजिक न्याय विभागामध्ये जवळपास 3,798 ते आता कोटीचा शिवसेनेत येतील की इतर जातील या संदर्भामध्ये एक या 4-5 दिवसामध्ये तुम्हाला खुलासा कळेल. शिरसाट साहेब, सामाजिक न्याय विभागात 3,798 कोटी या पुरवणी मागण्यात आलेल्या आहेत. तसं पाहता एकीकडे आधीच आपल्या ह्याच्यातनं लाडक्या बहीण योजनेसाठी पैसे आले होते, मात्र यावेळी पुरवणी मागण्यातनं मोठ्या प्रमाणात मागण्या आलेल्या आहेत. एक आहे की ही सामाजिक न्याय विभाग जो आहे तो सर्वसामान्य दलित कुटुंबासाठी आहे, पीडित लोकांसाठी आहे. म्हणून याला आता अजितदादाने निधी दिलाय. मी त्यांचा मनापासून स्वागत करतो. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये इन्कमिंग वाढते नाहीये, रोजच वाढते. आताही तुम्हाला आज उद्या सुद्धा कळेल की कार्यकारिणी झाल्यानंतर अनेकाचा प्रवेश आमच्या पक्षात झालेला दिसेल. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की